महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। कल्याण पूर्वेतून घरातून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। या मुलीचा मृतदेह कल्याण जवळील बाबगाव परिसरात आढळला। या मुलीसोबत लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। पोस्टमार्टमच्या अहवालानंतर हत्या कशी झाली, लैंगिक अत्याचार झाला का हे स्पष्ट होणार आहे। या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तपास सुरू आहे। कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात राहणाऱ्या 13 वर्षाची एक अल्पवयीन मुलीने सोमवारी सकाळी तिच्या आईकडून दुकानातून खाऊ आणण्यासाठी 20 रुपये घेतले। पैसे घेऊन ती दुकानात गेली, परंतु घरी परत आली नाही। 8 ते 9 तास मुलगी घरी न आल्याने पीडित कुटुंबियाने या संदर्भात कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। कोळसेवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करीत होती, तर दुसरीकडे मंगळवारी सकाळी कल्याण नजीक असलेल्या बाबगाव परिसरात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला। याबाबत कोळसेवाडी पोलिसांना देखील माहिती मिळाली। कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याबाबत तपास करणारे पोलीस अधिकारी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांना घेऊन बाबगाव पोहोचले। अल्पवयीन मुलीचा मृतदेह तिच्या वडिलांना दाखवण्यात आला असता वडिलांनी ही मुलगी त्यांचीच असल्याचे सांगितले। या अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झाला आहे की नाही या संदर्भातील माहिती मुलीच्या मृतदेहाच्या पोस्टमार्टमच्या अहवालानंतर समोर येईल। याबाबत मुलीच्या वडिलांनी त्याच्या मुलीच्या अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार नंतर त्याची हत्या करण्यात आली आहे। माझा 2 लोकांवर संशय आहे, मात्र याचा तपास पोलीस करीत आहे। पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक करावे। ज्या दुकानात माझी मुलगी खाऊ घ्यायला गेली त्या दुकानातून तिला घेऊन कोणी गेलं आहे त्या परिसरात लागलेले सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर येईल। आरोपीचा सुगावा लागू शकतो असे सांगितले। या प्रकरणात कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी 5 पथक तयार करून या प्रकरणातील आरोपीचा शोध घेत आहेत। मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी जे रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलाय। तिची हत्या कशी केली, तिच्यावर काही लैंगिक अत्याचार झाला आहे हे पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर समजणार आहे। काल कल्याण पूर्वमध्ये कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना आहे। काल संध्याकाळी एक अल्पवयीन मुलगी त्यामध्ये मिसिंग झालेली होती। त्या पद्धतीने पोलीस स्टेशनला किडनॅपिंगचा गुन्हा काल रात्री दाखल झाला होता। त्या सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आज सकाळी ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये पळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बाबगाव या ठिकाणी त्या लहान मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने कोळसेवाडी पोलीस स्टेशन किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता। त्याच्यामध्ये सुद्धा मुलगा असल्याचे निष्पन्न झाले असल्याने सदरच्या मुलीच्या पोस्टमॉर्टम करण्याकरता सध्या बॉडी ही जे रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे ठाणे ग्रामीण पोलिसांकडून। आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांना आमचे रिपोर्ट प्राप्त झाले असल्याने सदरच्या गुन्ह्यामध्ये आम्ही वाढीव कलम 302 त्यामध्ये लावत आहोत आणि त्या पद्धतीने सदर गुन्ह्याचा सीसीटीव्ही फुटेज आणि इतर गोष्टी सगळा अभ्यास केला असता त्यामध्ये आतापर्यंत 2 आरोपी त्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी एका आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। दुसऱ्या आरोपीकरता आमची टीम मागावरती आहे। लवकरच आम्ही त्या आरोपीला अटक करत आहोत आणि सदरच्या दृष्टिकोनातून जे काही तपास आहे आमच्या पूर्ण 6 पथक या पूर्ण तपासाकरता त्याच्या पाठीमागे आहे आणि जो एक आरोपी आहे तो आम्ही आता लवकर अटक करत आहोत। त्या पद्धतीने PM रिपोर्ट्स आपल्याकडे प्राप्त झाले आणि त्याबद्दलचं आपल्याला मिळू शकेल। सध्या जे रुग्णालय मुंबई या ठिकाणी सदर मुलीच्या वरती पीडितावरती सध्या PM सुरू आहे। PM रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर आपण त्याबद्दलचं त्यावरती कोणता लैंगिक अत्याचार झाला आहे का त्याबद्दलचे आपल्याला लक्षात येईल। याच्यामध्ये 2 आरोपी आहेत। त्याच्यामध्ये एक आरोपी आहे ज्याचं नाव आहे विशाल गवळी, तो याच्यामध्ये निष्पन्न होत आहे आणि त्याचबरोबर अजून एक आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाला आहे। तो आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे आणि त्या विशाल गवळीच्या त्याकरता आमच्या 6 टीम सध्या विशाल गवळीला अटक करण्याकरता त्याच्या पाठीमागे आहेत। त्या पद्धतीने त्या पोलीस स्टेशनला कोळसेवाडी पोलीस स्टेशन त्याच्यावरती गुन्हे दाखल असण्याची माहिती आहे। त्या पद्धतीचे रेकॉर्ड सुद्धा आमच्याकडे प्राप्त आहे आणि त्या लवकरच आम्ही त्या आरोपीला अटक करत आहोत। आमच्या 6 टीम सध्या क्राईम ब्रँच त्याच्याबरोबर मागावरती आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।